नाही सगळेजण समजून राहिले की छोट्या मार्गदर्शक खासदार साहेब आहेत ते सगळ्यांना आम्हाला घेऊन चालतील आणि कसल्याही प्रकारचा दुजाभाव निर्माण होणार नाही. आपण सुद्धा पत्रकारांनी सगळ्यांनी आम्हाला समजून घेणं घ्यावं आणि कुठेही आमच्या थांब्या लागतील अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारले. खुल्या मनानं मी परभणीचा आहे, मी परभणीची आहे, मी परभणीची पालकमंत्री आहे, ही परभणी माझी आहे. जसं आम्ही या ठिकाणी मेडिकल कॉलेजवर आंदोलन केलं होतं की आम्ही परभणीकर, तसं आम्ही सर्व परभणीकर या परभणीच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत एवढं सांगतो. मुळामध्ये विषय असा आहे की काल भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांकडून तीन चार जे अपक्ष निवडून आले होते त्यांना साथ घातल्याची माहिती कळते. ऑपरेशन लोटस परभणीमध्ये होऊ नये यासाठी काय खबरदारी घेणार? हम तो राह पर अकेले ही चल पड़े थे, लोग आते गए और कारवा गए, कोई भी इधर उधर नहीं जाएगा. कांग्रेस के 12 से हमारी बाजी की है और हमारे 25 37 लोग हम जैसे चुन के आए. हमारा पार्टी अलायंस है, वो पार्टी के लोगों का रजिस्ट्रेशन कलेक्टर के पास करेंगे कि उनका एक गठनेता चुनेंगे और पार्टी के 12 लोगों का वहाँ पे एफिडेविट देंगे. हमारे 25 लोगों का गठनेता हम चुनेंगे, उसका एफिडेविट देंगे और वो पार्टी से ला रहे कोई दो उधर उधर जाएंगे कुछ होगा. और अपक्ष जो लग रहा है ना वैसा नहीं है, वो हमारे साथ है. अब सब बातें बोलने की नहीं रही, आगे आगे देखो होना है. सर्व मतदारांसमोर नतमस्तक होतो आणि तुम्ही दिलेले आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या शहरामध्ये करून तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारपेक्षाही चांगलं काम करण्याची मानसिकता आमची सर्वांची आहे आणि सगळे दमदार आलेले निवडून उमेदवार आहेत. त्यामुळे लोकांच्या हितासाठी समाजाच्या हिताचे काम करण्याचा मानस सर्वांचा आहे आणि ते चांगल्या प्रकारचे काम करतील. फक्त अपेक्षा एवढीच आहे की सरकारने या ठिकाणी सवतीची वागणूक आम्हाला देऊ नये. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्या महापालिकेला सहकार्य करणारे त्या धर्तीवर आम्हाला पण करावं. डीपीटीसीतून पालकमंत्र्याने सुद्धा भेदभाव न करता जो काही आमचा डीपीटीसीच्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार जो काही आमचा अधिकार आहे तेवढा अधिकार आम्हाला देऊन जास्तीचा वाटा द्यावा. कारण हे शहर अविकसित शहर आहे. परभणी शहर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.